अजित पवार आणि सुनील तटकरे राष्ट्रवादीचे बडे नेते, माजी जलसंपदा मंत्री, सिंचन घोटाळ्याप्रकरणी या दोघांचीही एसीबीनं तब्बल 5 तास चौकशी केली. एखाद्या घोटाळ्याप्रकरणी चौकशीला सामोरं जावं लागण्याची वेळ या निमित्तानं प्रथमच पवार घराण्यातल्या अजितदादांवर आली आहे. त्यातच आता कोंढाणा सिंचन प्रकल्पावरून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी पवार तटकरेंवर आणखी गंभीर आरोप केलेत. अजित पवार आणि सुनील 800 कोटी रुपयांची रोख रक्कम काढली. रिझर्व्ह बँकेचे नियम डावलून ही रक्कम काढण्यात आली. या रकमेचा वापर लाच देण्यासाठी झाल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. त्यांनी या प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडे पत्राद्वारे तक्रार केली. हे जे 800 कोटी रुपये विड्रॉ झाले त्या युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. हे जे पैसे डिपॉझिट झाले हे भ्रष्टाचाराचे पैसे आहेत. या सगळ्या कंपन्यांची सिरियस फ्रॉड ऑफिस तर्फे चौकशी आणि अजित पवार आणि सुनील तटकरे ती अटक झालीच पाहिजे. सोमय्यांच्या या आरोपावर तटकरेंनी अधिक बोलणं टाळलंय. एसीबी चौकशीतून सत्य बाहेर येईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे पवार आणि तटकरे एसीबी चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत जलसंपदा मंत्र्यांनी दिले आहेत. सुनील तटकरे त्या ठिकाणी होते. काल अजितदारांची 6 तास चौकशी त्या ठिकाणी झाली. मला वाटतं यातून जे असेल, ज्याची चूक असेल, कारण आता अधिकारी आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे जेलमध्ये गेलेले आहेत आणि आता पदाधिकारी जे तत्कालीन मंत्री होते त्यांची चौकशी या ठिकाणी सुरू आहे. यातून आता जो निष्कर्ष निघेल त्यातून जी कारवाई व्हायची कायद्यानुसार ती या ठिकाणी होईल. एसीबीची चौकशी सुरू असतानाच भाजपनं आरोपांचा हा बार उडवून दिल्यामुळे राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी झाली. मात्र आरोप प्रत्यारोपांच्या या गदारोळात सिंचन घोटाळ्याचं पाणी नेमकं कुठं मुरतंय हे बाहेर येईल का? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. नमस्कार, मी अजित चव्हाण. रोखोकमध्ये आपलं स्वागत. सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरेंचा पाय आणखी खोलात चाललाय. आधीच एसीबीची चौकशी सुरू असताना कोंढाणा सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवण्याकरता लाच घेतल्याचा आरोप भाजपच्या किरीट सोमय्यांनी केलाय. 800 कोटी रुपयांचा सगळा कोंढाणा धरणाच्या कामामध्ये गोलमाल आहे असा आरोप किरीट सोमय्या करतायत आणि यावरच आज रोखोकमध्ये आपण चर्चा करणार आहोत. 800 कोटींचा गोलमाल. आणि या कार्यक्रमामध्ये मान्यवर आपल्याबरोबर सहभागी झाले. त्यांची सुरुवातीला रोखोकमध्ये आपण ओळख करून घेऊयात. अर्थातच ज्यांनी आरोप केले ते डॉक्टर किरीट सोमय्या, भारतीय जनता पक्षाचे खासदार आपल्याबरोबर या चर्चेमध्ये आहेत. किरीट भाई, स्वागत आपलं चर्चेमध्ये. नवाब मलिक आहेत, राष्ट्रीय प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. नवाब भाई, आपलंही खूप खूप स्वागत या चर्चेमध्ये. अंजली दमानी आहेत, सामाजिक कार्यकर्त्या. अंजलीजी, आपलंही स्वागत रोखोकमध्ये. माझ्याबरोबर माझे सहकारी आणि झी 24 तासचे राजकीय प्रतिनिधी दीपक भातुस आहे. दीपक, आपण या सगळ्यामध्ये अत्यंत सविस्तर चर्चा करणार आहोत. या आरोपाला अनेक अँगल आहेत. हा आरोप कुठल्या वेळी केला गेलेला आहे? चौकशीच्या साठी एसीबीनं या दोन्ही नेत्यांना बोलवलं होतं. नेमकं याच वेळी का बोलवण्यात आलं? वेळ नेमकं हे 800 कोटीचं जे गोलमाल झालाय, किरीटभाई म्हणतायत, ते नेमकं कसं झालं, काय झालं, त्या सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया. त्याला राजकीय अँगल्स काय आहेत, या सगळ्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात काय आत्ता सद्यस्थितीला परिणाम होईल आपण बोलूयात. आणि पहिला प्रश्न आपण घेऊयात आणि चर्चेला सुरुवात करूयात की 800 कोटींचा गोलमाल, नेमकं सत्य काय आहे? आपण सुरुवातीला किरीट सोमय्यांकडे या प्रश्नानंतर जाणार आहोत थेट. त्यानंतर अंजली दमानींकडे जाऊयात आणि नवाबभाई, शेवटी मी तुमच्याकडे येईल. वेळेची मर्यादा पाहता किरीटभाई, अगदी थोडक्यात काय नेमकं हे गोलमाल आहे, काय नेमका तुमचा आरोप आहे? असं आहे की ही एक ज्याला आपण म्हणतो ना मोडस ऑपरेंडी. सगळ्यात पहिलं कुठला तरी असा कॉन्ट्रॅक्टर याच्याशी चाटेलोट करायचं. इथे FA कन्स्ट्रक्शनशी केलं गेलं. त्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा, ते देताना त्याचा क्वालिफिकेशन असलेलीच कॉन्ट्रॅक्टची मर्यादा ठेवायची. एकदा कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर ते वाढवत गेले. त्यानंतर इरिगेशन, त्याला सिंचन विभागात तशाच पद्धतीने पैसे देत राहिले. युनियन बँक ऑफ इंडिया याचा खात्यातून 800 कोटी रुपये पर्यंत कॅश विड्रॉल. नियम असा आहे की 10 लाखाचा वर जर पैसे विड्रॉ करायचं असेल तर इन्कम टॅक्स
बँकला इन्फॉर्म करावं लागतं आणि जर विड्रॉल ॲबनॉर्मल असेल जसं या खात्यात आहे तर त्या ब्रांच मॅनेजरनी सिनियर मॅनेजमेंटशी बोलावं लागते. दुसरी गोष्ट, FA कन्स्ट्रक्शननी 160 कोटीपर्यंत आत्ता हिशोब येतोय, अजून पुढे काय होणार माहीत नाही. बोगस कंपन्यांची बिलं, म्हणजे ज्या कंपन्या अस्तित्वात नाही किंवा बोगस कंपन्या आहेत ज्यांच्या नावाने बिलं घेतली की हा माल सप्लाय केला, तो केला, कोंडाने धरणासाठी ती बिलं अकाउंट्समध्ये टाकली, ज्याचे वॅट नंबर सगळे चुकीचे आणि फोर्ज आहेत. तिसऱ्या बाजूला अजित तटकरे, सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या ग्रुपच्या लोकांनी 308 पर्यंत कंपन्या उघडल्या. त्या कंपन्या या तर बोगस आहे किंवा बेनामी आहे किंवा ज्याला आपण म्हणतो घोस्ट कंपन्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये पैसा वेगवेगळ्या बहाणा दाखवून ट्रान्सफर झाला. म्हणजे इन शॉर्ट 800 कोटी रुपये जे कॅश विड्रॉ केले गेले, तो पैसा 160 कोटी रुपये बोगस बिलं दाखवण्यात आली, तो पैसा तिथून निघून इथे तटकरे पवारांचा ग्रुप कंपन्यांमध्ये आला. अगदी पैसे लेनदेन जे आहेत याचे सगळे धागेदोरे पुरावे आता स्पष्ट झालेले आहेत आणि त्याचं उत्तर देण्याच्या मनस्थितीत न पवार आहे न तटकरे. अगदी खरं. हे काय नेमकं आणखी पुढे तुमच्याकडे अधिक माहिती आहे ती पण आपल्याला जाणून घ्यायची किरीटभाई, पण प्राथमिक जो नेमका आरोप आहे तो तुम्ही विशद केलेला आहे. अंजली दमानिया, आपलं नेमकं काय म्हणणं या सगळ्या प्रकरणामध्ये? कोंढाणे धरणाच्या बाबतीमध्ये आपण सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये हे प्रकरण लावून धरलेलं आहे, काय काही कंपन्यांच्या बाबतीमध्ये आणि या सगळ्यात नेमकं काय काय घडलं याबद्दल आपला काय नेमका आरोप आहे, काय वेगळी माहिती आपल्याकडे? कोंढाणे धरण हे मुळात 56 कोटीचं होतं, त्याची कॉस्ट वाढवून 614 कोटीपर्यंत गेली होती. तर हे म्हणणं की 800 कोटीची कॅश विड्रॉल्स जी झाली आहेत ती कोंढाणे धरणात संदर्भात झाली हे चुकीचं आहे. तर ह्या FA कन्स्ट्रक्शन यांच्या विरुद्ध आम्ही जी PIL टाकली होती ज्याच्यात आम्ही सांगितलं की 13 धरणांची कॉन्ट्रॅक्ट्स याच कंपनीला दिली गेली आहेत आणि प्रत्येक धरणाची कॉस्ट अशी वाढवली गेली आहे. त्यात आम्ही ही पण माहिती दिली होती की त्यात एक संकेतांक रजिस्टर नावाचं एक रजिस्टर होतं की ज्याच्यात हा आलेला किकबॅक यांच्यापर्यंत पोहोचला, मिनिस्टरांपर्यंत पोहोचला, त्यांना ते पैसे मिळाल्यानंतर त्यांची सही व्हायची. तर मी सांगितलं होतं की म्हणजे अँटी करप्शनकडे ही माहिती दिली होती की तुम्ही जर ह्याची जर कॅश विड्रॉलची चौकशी केलीत आणि यासाठी त्यांच्या सगळ्या बँकांची FAच्या म्हणजे मुंबई मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँक ज्याच्यात ते TA म्हणून जे त्यांचे MD होते ते FA कन्स्ट्रक्शनच्या भावाचे नातलग होते. तर ते नातलग होते म्हणून त्यांनी या सगळ्या भरमसाठ विड्रॉल्स त्यांनी अलाव केल्या होत्या. त्या व्यतिरिक्त युनियन बँकेकडनं जर कॅश विड्रॉल झाल्या असतील तर ह्या डेफिनेटली झाल्या आहेत, हे किकबॅक पोचलेले आहेत. मला किरीट सोमय्या यांना एक प्रश्न विचारायचा आहे की ही माहिती त्यांच्यापर्यंत कशी आली? कारण ही माहिती फक्त दोघांकडे असू शकते, एक म्हणजे युनियन बँककडे किंवा अँटी करप्शन ब्युरोकडे. युनियन बँकेला कुठलीही परवानगी नाही आहे की ते कुठचीही माहिती बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला, मग तो MP असो, अगदी PM मागितली तरी सुद्धा ती दिली जाणार नाही. तर ही माहिती किरीट सोमय्यांकडे कशी आली? आणि जर अँटी करप्शन ब्युरोनी दिली असेल ही माहिती त्यांना, तर अँटी करप्शन ब्युरोनी त्यांच्या इन्क्वायरीचे रिपोर्ट सील्ड एन्व्हलप मध्ये कोर्टाकडे द्यायचे होते. मग आज किरीट सोमय्यांकडे ही जी माहिती आली आहे 800 कोटीच्या कॅश विड्रॉलची, ही त्यांनी कुठून काढली हा माझा त्यांना एक माफक प्रश्न आहे. आणि याचं मला आधी म्हणजे तुम्ही नवाब मलिकांकडे जाण्याआधी हे फक्त किरीट सोमय्यांना प्लीज द्यायला सांगा. अगदी खरं, अगदी खरं. आपण थेट जाऊ. किरीटजी, आपल्याकडे माहिती कशी आली? मी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अंजली दमानिया विचारतात की कशी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली? मुद्दा असा आहे की माहिती जो पण कुणी चळवळ करणारा कार्यकर्ता असतो त्याला अनेक त्याचे सोर्स असतात, तिथून मिळत असतं. मुद्दा आहे भ्रष्टाचाराचा विरोधातली लढाई. FA कन्स्ट्रक्शनने एकंदर 800 कोटी रुपये कॅश विड्रॉल केलेत आणि याच्या संबंधी युनियन बँकेचा CMDशी पण मी बोललो, त्यांनी पण मान्य केलं की हो मोठ्या प्रमाणात कॅश विड्रॉल झालेली आहेत.
त्याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी तर करीतच आहेत. किरीटभाई, त्यांचा प्रश्न मी त्यांना असते की एक आग्रह सिस्टीम केलाय असते, की फक्त डिपार्टमेंटल इन्क्वायरी नाही, एक सिस्टीम असते, एक सिस्टीम असते. सरकारही आता आपलं आहे, आपण अँटी करप्शन ब्युरो करी हे करू शकता. राजकारणाकरता याचा वापर केला जातोय असं अंजली दमाने आपल्याला म्हणायचं आहे का? नक्कीच, कारण अँटी करप्शन आणि युनियन बँक या दोघांकडेच ही माहिती आहे. तर मग ही माहिती किरीट सोमय्यांकडे दिली कोणी? अँटी करप्शन ब्युरोने दिली आहे का युनियन बँकेने दिली आहे? आणि अँटी करप्शननी जर ती किरीट सोमय्यांना दिली असेल ते अतिशय हा गंभीर विषय आहे की भाजपच्या नेत्यांना अँटी करप्शन माहिती देत आहे का? किरीटभाई, काय म्हणाल? अहो, एक मिनिट, माहिती अनेक ठिकाणाहून मिळू शकते. दमण्यांना जर भाजप किंवा किरीट सोमय्याची लढायचं असेल तर ठीक आहे ना, वेगळ्या प्लॅटफॉर्मवर लढूया. आज मुद्दा आहे माहिती FA कन्स्ट्रक्शनचा माणूस पण देऊ शकतो. माहिती कुठून कुठून मिळते त्यांना पण आणि आम्हाला पण. वेगवेगळे स्तोत्र असतात, वेगवेगळे सोर्सेस असतात. मी तुम्हाला 10 एक्झाम्पल देणार. कोल घोटाळ्यात माझ्याकडे जी माहिती येत होती, एक मिनिट थांबा हो, मी तुम्हाला हेच सांगतोय, माहिती FA कन्स्ट्रक्शनचा माणूस पण देऊ शकतो. कोल घोटाळ्या संबंधी एक माहिती जी माझ्याकडे येत होती ना, 2 भाऊ पार्टनर होते, त्या 2 भावाचा पार्टनर पैकी एका पार्टनरची पत्नी आणि सासरा येऊन माहिती देत होता. म्हणून मुद्दा कुठला आहे? मुद्दा आज आहे FA कन्स्ट्रक्शनचा, त्यातून 800 कोटी रुपये विड्रॉ झाले. तो भ्रष्टाचारात आहेत, बोगस कंपन्यांचा आहेत. माहिती कोणाकडून मिळाली? माहिती मी एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला दिली, मी माहिती युनियन बँकेला दिली, मी माहिती ईडीला दिली. हे रायटिंग मध्ये मी माहिती दिली आहे या लोकांना. अंजली दमाने बोला. MCAच्या मला FA कन्स्ट्रक्शनचा FAचा फुल फॉर्म काय हे सुद्धा जर मला किरीट सोमय्यांनी आता ऑन एअर सांगितलं ना तर मी त्यांना मानेन. त्यांना कशाचा काहीही थांग पत्ता नाहीये. आणि सगळ्या ऍक्टिव्हिस्टनी केलेली जी कामं असतात त्याच्यावर भाजप आता नुसते जलसे करते. बरं, ते असो. मला आता परत आपण विषयाकडे येऊया की हा आज गौप्यस्फोट कसा झाला. काल दसऱ्याची रॅली होते आणि आज हा गौप्यस्फोट होतो. हे काही आम्ही मूर्ख नाहीये. म्हणजे तुम्हीच किरीट सोमय्या साहेब, मला तुमच्या विरुद्ध काही नाहीये. तुमच्यासारख्यांनी आम्ही सगळे जे पेपर्स देतो आणि जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये मी असताना मी स्वतः फडणवीसांना दिले होते किंवा खडसेंना दिले होते, ते कशासाठी की ते तुमच्यासारख्या नेत्यांनी बाहेर आणावे म्हणून. तर त्यात चुकीचं काही नाही म्हटलं तरी ठीक आहे, पण ते आम्ही दिलेले पेपर ACBने दिलेले नाही. बरं, आता FA कन्स्ट्रक्शन कोण आहे काय आहे तुम्हाला काही माहित नाही. पण आज तुम्ही हे जे आज काढलंय 308 कंपन्यांचा जे गौप्यस्फोट केला, कोण आहेत त्या 308 कंपन्या ज्याचा गौप्यस्फोट तुम्ही जून 2012 मध्ये सुद्धा केला होता. जून 2012 मध्ये तुम्ही काही कंपन्यांची नावं घेतलीत की त्या कंपन्यांमध्ये रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे रश्मी ठाकरेचे भाऊ पाटणकर आणि गिरीश आमोणकर हे 4 होते. त्यांचे सगळ्यांचे रजिस्टर्ड ऍड्रेसेस सेम होते. तर तुम्ही आज काय म्हणता की 308 कंपन्या आहेत, त्याच्यातली 100 नावं मी आज देतो, बाकीचे मी आता देणार नाही का? काय लपवायचंय? मला कोणी सांगितलं? अंजली, वन लाईन इथे आपला मुद्दा कळा, तुमचा मुद्दा कळाला. या सगळ्याचा वापर राजकारणाकरता केला जातोय असं आपल्याला म्हणायचंय का? दबाव करतायत, राजकीय दबाव टाकण्याकरता केला जातो. अगदी करायचा तो अजित पवार तटकरेवर आणि दुसरीकडे शिवसेना. अगदी खरं, अगदी स्पष्टपणे आपण सांगितलंय काय नेमकं तुम्हाला म्हणायचं होतं. नवाब मलिक, मी आपल्याकडे येतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय अधिकृत उत्तर आहे या सगळ्या आरोपांना? असं आहे, गेली 4 वर्ष भाजपकडून जे खोटे प्रचार होते त्या प्रचाराला आधार देण्यासाठी ही सगळी नाटकं या भाजपची सुरू आहे. आता जिथे तुम्ही ओपन इन्क्वायरी करताय, ओपन इन्क्वायरी करत असताना तुमची जबाबदारी कुठलीही माहिती असेल तर मग त्या अधिकाऱ्यांना दिली पाहिजे. कायद्याच्या चौकटीत ते कारवाई केली पाहिजे. कोर्टात आम्हाला घेऊन जा, फाशीवर लटकवा, ही जबाबदारी तुमची असताना नुसता मीडियाच्या माध्यमातून स्टंट करायचा. 1 वर्ष झाल्यानंतर सर्व मोर्चेवर सरकार विफल झालेलं आहे. त्याच्याकडून लोकांचे कुठेतरी विचलित करायचं लोकांना
आणि या प्रकारे राजकारण करण्याचा धंदा सोमय्या साहेबांचा आहे. सोमय्या साहेब सकाळपासून 308 कंपनी सांगत होते. मीच काही पत्रकाराला बोललो की बाबा यादी मागा यांच्याकडून. यांनी सांगितलं की आता माझ्याकडे 105च कंपनी आहे. मग हे 205 कंपन्या कुठे गेली, ते कोणाची आहे, त्यांची नावं का बगल देत आहे. आमचा एकच म्हणणं आहे, तुमच्या सगळं सत्ता असताना, तुमच्याकडे सगळे अधिकार असताना तुम्ही जे कारवाई करायचं, या प्रकारचं राजकारण करणं योग्य नाही. माझं तर देवेंद्रजीला सांगायचं आहे, आता सोमय्या साहेबांची 1 मॅन कमिटी नेमून टाका. हे सगळे इन्क्वायरी करतील. मग अँटी करप्शन ब्युरोची काय गरज आहे, कोणाची काय गरज आहे. सगळं असताना जर हे इन्क्वायरी अधिकारी झाले, हे सगळे जजमेंट देणारे झाले, मग इतर लोकांची गरज काय आहे. नियमाना सोमय्या साहेबांना आणि यांना ठरू दे काय हे सगळं. इतके हुशार माणूस त्यांच्याकडे असताना इतर डिपार्टमेंटची गरज काय आहे. अगदी खरं. आणि आता हे आपण विचारूयात किरीट सोमय्यांना, पण हे आरोप आत्ताच का केले गेले याला खूप महत्व आहे. आता जसं अंजली दमानिया म्हणाल्या तोच धागा पकडून मी पुढे जाणार आहे. एका ब्रेकची वेळ झाली आणि ब्रेक नंतर आत्ताच हे सगळे आरोप का केले जात आहेत यावर आपण चर्चा करूयात. पाहत राहा रोखोक. रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. 800 कोटींचा गोलमाल आपण चर्चा करतोय आणि मागच्या सेगमेंटमध्ये जो प्रश्न उपस्थित झाला होता की आत्ताच हे आरोप का केले गेले. किरीट भाई, मी आपल्याकडे येतो. अंजली दमानियांनी ज्या पद्धतीने आरोप केला, तुमच्या मित्रपक्षावरती दबाव आणण्याकरता किंवा एकूण या सगळ्याचं राजकारण करण्याकरता हे आरोप आत्ता केले जात आहेत का. आणखी एक उपप्रश्न असा आहे की याच प्रकरणामध्ये आपण कोर्टातही गेलो होतात असं कळतंय. त्याचाही खुलासा आपण करा. महाराष्ट्राच्या जनतेला त्याचा खुलासा हवाय की PIL या सगळ्या प्रकरणामध्ये आपण केली होती, ती कोर्टातून तुम्ही मागे घेतली आहे. नेमकं काय याच्या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण. आता 2011 पासून आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहोत. त्याच्या आधी पण लढत होतो, पण 2011 पासून याला अधिक तीव्र गती दिली. 2012 मध्ये शेवटी जुलैमध्ये आम्हाला पिटिशन दाखल करावी लागली. कारण तत्कालीन सरकार हे आमचा कोणताही कंप्लेंटला दाद देत नव्हती. इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी सहकार्य करत नव्हती. शेवटी यासाठी अनेक पुरावे गोळा करत आमचा लढा पुढे चालू राहिला. विधिमंडळाच्या बाहेर. तदनंतर आपण 2-3 गोष्टी विचारल्या. एक प्रश्न आपला होता की आत्ता का केला. आता नाही, हे गेले 3.5-4 वर्ष ही लढाई चालू आहे. एका बाजूला सिंचन घोटाळा, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सदन PWD घोटाळा. ह्या 2 घोटाळे प्रामुख्याने, पण त्याचबरोबर अन्य विषयांवर पण भ्रष्टाचाराच्या विरोधात, मग पोन्झी कंपनी असो, NSCL असो, की एअरपोर्ट घोटाळा असो, की सिव्हिल एव्हिएशन विमान विकत घेण्याचा घोटाळा असो, ही लढाई आहे. हे मिशन आहे. म्हणून सिंचन घोटाळा संबंधी जर तुम्ही असं म्हणायला गेलात की आता का केलं, हो गेले 4 वर्ष चालू आहे. आणि किरीटजी, आता का केला हा विषय घोटाळ्यांचा आरोपाविषय नाही. हा विषय आहे युनियन बँकेतून 800 कोटी रुपये जे गौप्यस्फोट झाला त्याबद्दल. आणि अंजली दमानियाने जो उल्लेख केला आहे की एक तर तुम्ही, आज मी तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला होता की 102 कंपन्यांची यादी तुम्ही आधी सुद्धा दिली होती, तीच दिलीत. तुमचा 308 कंपन्यांचा जो दावा आहे, इतर कंपन्यांची यादी तुम्ही का दिली ना, हा एक विषय. आणि दुसरा, अंजली दमानियांनी जो आरोप केला की याच्यात शिवसेनेशी संबंधित लोकांची जी नावं आहेत, ज्या कंपन्या आहेत, त्या नावं तुम्ही उघड का करत नाहात. माझं असं म्हणणं आहे की लढाई जी आहे भ्रष्टाचार करणाऱ्याच्या विरोधात आहे. ही लढाई 2 सिंचन मंत्री तटकरे आणि अजित पवार याचा विरोधातला हा लढा. मी भ्रष्टाचारासंबंधी अनेक उदाहरणं दिले. आता मुंबई महापालिकेत नाले सफाई घोटाळा, त्याच्यात 1 मिनिट दादा ऐकून घे रे दादा. अरे मी ते सगळं करतो ना. तर नाला सफाई घोटाळ्याचं पण मी केलं. म्हणून भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणं हा धर्म आहे. राहिली गोष्ट पिटिशन संबंधी काही वेळी दिशाभूल केली मग त्या धर्माला चिटका, मग त्या धर्माला तुम्ही चिटकून राहा. सोमय्या साहेब,
मला मान्य सोमय्या आहे, ताई, साहेब, माझी मग मला लढाई- तुम्हाला एवढंच विचारायचं तुम्ही आहे की जरा- मग त्या धर्माला तुम्ही राहत का ताई- नाही? अहो 1 मिनिट ताई, जरा शांत. तर मुद्दा सिंचन घोटाळ्याची लढाई चालू आहे. पिटिशन संबंधी जाणता अजाणता मला असं वाटतं की चुकीची माहिती क्रिएट केली जाते. हायकोर्टात 3दा हिअरिंग झालं, त्यावेळी आपल्यापैकी जे कोणी उपस्थित असतात तर कळलं असतं. न्यायाधीशांनी विचारलं, पिटिशनरचे जे रिस्पॉन्डंट होते त्यांनी सांगितलं त्यावेळी तुमचं सरकार नव्हतं, त्यावेळी इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी काही करत नव्हते, तत्कालीन सरकार ओपन इन्क्वायरीला मान्यता देत नव्हतं, म्हणून तुमची याचिका आम्ही इन वे चालत होती. आता वर्तमान सरकारने ओपन इन्क्वायरीला मान्यता दिली, वर्तमान सरकारच्या वतीने तिथे एफिडेव्हिट फाईल केलं गेलं. आम्ही पिटिशनरला विश्वासात घेत आहोत, विश्वासात घेत राहणार. त्यांच्याकडे कोर्टात चर्चा झाली की यांच्याकडे सोमय्यांकडे खूप ज्ञान आहे, माहिती आहे, त्याचा आम्ही निश्चित उपयोग करणार. त्यावेळी कोर्टाने असं सांगितलं की जर हे तुमचं सरकार आहे, तुम्ही जबाबदार खासदार, आणि कोर्टाने नाही रिस्पॉन्डंटच्या वतीने सांगितलं गेलं तर तुम्ही या तपासात साथ द्या, आणि त्यात जर तुम्हाला कधी असं वाटलं की नाही होत, यू कॅन कम बॅक टू द कोर्ट. पण आता तुमच्यावर अधिक जबाबदारी आहेत, आणि त्या पार्श्वभूमीवर ही पिटिशन मागे घेतली नाही, डिस्पोज अप केली गेली. कारण कोणताही पब्लिक इंटरेस्ट पिटिशन मध्ये कोर्ट जर तो तपास मार्गी लागला असं कोर्टाला वाटलं तर ते डिस्पोज अप करतात विथ परमिशन, की तुम्हाला जर समाधान नाही झालं तर तुम्ही परत येऊ शकता. मुद्दा सोमय्या साहेब लक्षात आला, मुद्दा आपला लक्षात आला. अंजली दमनियांच्या दुसऱ्या आक्षेपाला आपण उत्तर द्या, आपण पुढे जाऊया चर्चेमध्ये. शिवसेनेला कुठेतरी टार्गेट करण्याकरता किंवा दबावाकरता राजकारण म्हणून हे सगळं वापरलं जात आहे असं सांगतो. आज अंजली दमनिया आणि हा विषय नाही, आज विषय आहे सिंचन घोटाळा. म्हणजे आत्ता पुरता, म्हणजे आता अर्थ अंजली ताईबद्दल मला नाही काय म्हणायचं आहे. सिंचन घोटाळा, तटकरे, अजित पवार ह्याच्या संबंधी अनेक घोटाळ्यांची मी नावं दिली. समजा दुसरा कोणी किरीट सोमय्या असो की त्याचा सहयोगी असो, त्याचा भाऊ असो की मित्र असो, त्यांनी कुठले भ्रष्टाचार केले असेल तर त्या भ्रष्टाचाराच्या संबंधित कधीही किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी सरकार कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही. नाही किरीटजी, तुम्ही 308 कंपन्यांची नावं 800 कंपन्या जाहीर केल्यात, 103 कंपन्यांची नावं दिलीत, आणि तुमचं म्हणणं आहे की या कंपन्या सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्याशी संबंधित आहेत. ही माहिती तुमच्याकडे आहे की 308 कंपन्या दोघांशी संबंधित आहेत. तर ही माहिती का नाही की काही कंपन्या याच्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांशी संबंधित आहेत, आणि त्या कंपन्यांची नावं कुठली, ती नावं तुम्ही का उघड करत नाही? तुमचा जो धर्म आहे भ्रष्टाचार विरोधी लढा करण्याचा, आणि तो कोणी असेल त्याच्या विरोधात लढण्याचा, ती नावं तुम्ही का उघड करत नाही? एक्झॅक्टली, माझाही हाच प्रश्न होता की कमोद दादा, आपण जर प्रेस कॉन्फरन्स पण ऐकली प्रायव्हेट लिमिटेड, व्हेन्यू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, याची माहिती आपण का देत नाही आहात? त्याच्यात रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे डायरेक्टर्स होते, म्हणून का त्यांचे जे बंधू आहेत पाटणकर आणि गिरीश आमोणकर याच्यात डायरेक्टर्स होते, म्हणून जर तुमचा तो धर्म आहे तर यांची नावं द्या ना. कमोड ट्रेडर्सचं नाव द्या, पद्मिनीशचं नाव द्या, व्हेन्यूचं नाव द्या, आणि सिद्धेशचं नाव द्या. मी सांगते ना चॅनल का ही नावं घेत नाही किरीट सोमय्या आपण या सगळ्यामध्ये? या सगळ्यामधून तुम्हाला माझा आणि एक प्रश्न, हे जर तुम्हाला बोला अंजली, सगळ्यामध्ये जर पैसे आले असतील, सारख्या भ्रष्ट माणसाचे पैसे आले असतील, नाही एक मिनिट, माझा पूर्ण प्रश्न ऐकून घ्या, की या सगळ्या कंपन्यांमध्ये जर असे भ्रष्टाचाराचे पैसे आलेले असतील, मग ते कोणी का असे ना, मग याचा तुम्ही खुलासा करणं तुमचा धर्म आता आहे. सोडा, तुम्ही हे जे पेपर्स आहेत 2012 मध्ये दिलेले होते, तर अशा भ्रष्ट शिवसेनेबरोबर तुम्ही सरकार कसं बनवलं? मला याचंही उत्तर घेऊयात आपण. किरीट भाई बोला. असं आहे की आज पण प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी यादी देताना फार स्पष्टपणे सांगितलं की माझा पिटिशन मध्ये जी मी अनेक्स अटॅच केली होती त्या कंपन्यांची यादी आज मी देत आहे. जुलै ऑगस्ट 2012 मध्ये पिटिशन दाखल केली होती, त्यावेळी जी यादी होती ती देत आहे. ती यादी रिलीज केली. आता मला असं म्हणायचं आहे की कोणत्याही व्यक्तीला
समजा सिंचन घोटाळ्यासंबंधी आणखीन काही कंपन्या हे जे 3 ते 6 आणि 3 ते 8 आहेत त्याची यादी यथावस्थात मी देणारच आहे. पण समजा ते 3 ते 6 तो 8 तो त्याच्या व्यतिरिक्त जर कुणाला असं वाटलं किरीट सोमय्याची कंपनी संबंधित त्यांना, माझी कंपनी नाही पण संबंधी कोणी येतो शंका आली तर त्यांनी इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीला दिलं पाहिजे. त्याला काय हरकत आहे? कोणी त्याला हरकत देऊ शकत नाही. मला एक ब्रेक घ्यायचा आहे. अंजलीजी मला एक ब्रेक घ्यायचा आहे, पण तत्पूर्वी नवाब मलिक मी आपल्याकडे येतो. नवाब मलिक, राजकारणाकरता या सगळ्याचा वापर केला जातोय असा आरोप जो होतोय, काय म्हणाला आपण यावर? किरीट सोमय्या हे भाजपचे पोपट आहे. यापूर्वी ते सांगताय भ्रष्टाचार उघड करणं आमचा धर्म आहे. आम्ही याला विचारतो पूर्तीचा धर्म का त्यांनी सोडून दिला? त्यांनी हेपॅटायटिस बीचा जो धर्म आहे तो का सोडला? मुंबईमध्ये शौचालय बांधण्याच्या घोटाळ्याचा धर्म का त्यांनी सोडला? स्वतः जेव्हा घोटाळे करतायत तो धर्म याला पाडायचा नाही. सकाळपासून 308 कंपन्या बोलत राहिले, यादी का देत नाही? ती कंपन्या यांची आहे काय? यांचे नेते त्याच्यात आहे काय? हे आता सिलेक्टिव्ह तुम्ही माहिती देत असताना लोकांना बदनाम करण्याचा धंदा, म्हणजे तुम्ही सांगताय तुम्ही पिटिशन मागे घेतला, तुमच्या ह्या एसीबीवर विश्वास आहे त्यामुळे, मग एसीबीवर विश्वास आहे, मग आता ही नाटकं का करताय? म्हणजे कुठेतरी तुम्हाला राजकारण काही करता येणार नाही, काही सिद्ध तुम्ही करू शकणार नाही. नुसता 1 वर्ष झाले सरकारला काही करता येत नाही, शेतकऱ्याला न्याय देता येत नाही, महागाई कंट्रोलमध्ये करता येत नाही, देशात दहशतीचे वातावरण कमी करता येत नाही. त्यामुळे एखादा या असे प्रकार पुढे आणायचा, खोटा बोलायचा, लोकांना भ्रमित करायचा आणि प्रचार करून आपले राजकारण करत राहायचा. जास्त दिवस असं राजकारण या देशामध्ये चालणार नाही. खरं मला एका ब्रेकसाठी थांबायचं रोकटोकमध्ये. जर हे सगळं राजकारणाकरता होत असेल तर या सगळ्या आरोपांचा आत्ताच्या घडीला निवडणुका आहेत, इतर अनेक सगळे राजकीय समीकरणं काय सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये ती आम्ही वारंवार दाखवतोय. या सगळ्यावरती काय नेमका परिणाम होईल एका ब्रेक नंतर चर्चा करूयात. रोकटोकमध्ये लगेचच परत. रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. 800 कोटींचा गोलमाल, चर्चा अत्यंत रंजक वळणावरती आहे. दीपक भातुसे, मी आपल्याकडे येतो. खरंच भ्रष्टाचार निर्मूलन करण्याकरताच्या तळमळीतून हे दिसतंय का, की जसा आरोप होतोय तसं याच्यातून राजकारण दिसतंय? या सगळ्याचा नेमका काही संबंध आहे का आत्ताच्या राजकीय परिस्थितीशी? अजित, राज्यातील जनता आणि पत्रकारही 2011 पासून सिंचन घोटाळ्यासंबंधित बातम्या वाचतायत, बातम्या देतात पत्रकार. 70,000 कोटीचा घोटाळा असे आकडे आम्ही अनेकदा ऐकलेले आहेत विरोधकांकडून. डिसेंबर 2014ला हे सरकार 31 ऑक्टोबरला सत्तेवर आलं. 31 ऑक्टोबरला राज्यात मंत्रिमंडळ स्थापन झालं भाजपचं. आणि ओपन इन्क्वायरीची जी घोषणा झाली, मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो डिसेंबरच्या मध्यावर घेतला, नागपूरला अधिवेशन सुरू असताना. 1.5 महिना सत्तेवर आल्यानंतर ओपन इन्क्वायरीचा निर्णय झाला. याच काळात सरकार सत्तेवर आल्याबरोबर अल्पमतात असलेल्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला. डिसेंबर अधिवेशनाच्या आधी शिवसेना सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाली. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी अँटी करप्शन ब्युरोच्या ओपन इन्क्वायरीचा अजित पवार आणि सुनील तटकरेंविरोधात निर्णय घेतला. 1.5 महिना सरकार का थांबलं? राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा होता म्हणून थांबलं का? हा एक मुद्दा इथे आहे. दुसरी गोष्ट, गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना भाजपमध्ये जो संघर्ष उफाळून आलाय तो आपण बघतोय. आणि हा संघर्ष अगदी टोकाला गेल्यानंतर काल दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवरती अगदी टोकाची टीका केली, केंद्र सरकारवर सुद्धा आणि राज्य सरकारवर सुद्धा. एकीकडे आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसने जर पाठिंबा दिला, शिवसेना जर सत्तेतनं बाहेर पडली तर बोलतोय मी, आणि राष्ट्रवादी काँग्रेसना जर बाहेरून पाठिंबा हवा असेल तर राष्ट्रवादीवर अंकुश ठेवणं भाजपच्या नेत्यांना आत्ताच्या घडीला ते गरजेचं आहे. आणि त्या अंकुशातून राष्ट्रवादी काँग्रेसवर हा दबाव सुरू आहे का? कारण एका वर्षात डिसेंबर 2014 मध्ये ओपन इन्क्वायरीची निर्णय घेऊन आता वर्ष झालं. अँटी करप्शनची किती डेव्हलपमेंट झाली इन्क्वायरीमध्ये? विशेषतः अजित पवार आणि सुनील तटकरेंच्या प्रकरणात पहिल्यांदाच या आठवड्यात त्यांना चौकशीसाठी बोलवलं. एवढा वेळ का गेला हा एक प्रश्न आहे. मग भाजपला राष्ट्रवादीवर अंकुश ठेवायचा आहे, त्यांची जेव्हा गरज लागेल तेव्हा त्यांना मदतीला घ्यायचं आहे म्हणून हा अंकुश ठेवला का भाजपने? हा एक इथे राज्यातील जनतेला संशय येतो. आपण याचं किरीट सोमय्यांकडून उत्तर घेऊयात, पण तत्पूर्वी जाऊयात शेवटचा भाग ह्या अंजली दमानियांकडे आपण जाऊयात. अंजली दमानिया, ज्या पद्धतीनं आपण आरोप केला तो नेमका आपल्याला थेट काय म्हणायचंय जाता जाता, म्हणजे आपण त्याचं उत्तर किरीट सोमय्यांकडून आणखी घेऊ शकतो?
नावबाई मी येतो आपल्याकडे. नाही, मला किरीट सोमय्यांना अतिशय नम्र विनंती करायची आहे की कुठच्याही परिस्थितीत सिंचन घोटाळा अतिशय गंभीर आहे, महाराष्ट्राच्या पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, तर त्यात जे आरोपी असतील मग ते कोणी का असेना त्यांना आम्ही सोडणार नाही अशी ग्वाही तुम्ही आज महाराष्ट्राच्या जनतेला आत्ता चॅनलवर द्या की येत्या काही त्याला शिक्षाही होणारच, भाजपकडनं शिक्षाही होईलच, ही ग्वाही द्या. आणि ती तुम्हाला देता येणार नाही किरीट सोमय्या, याची खात्री आहे मला, कारण तुम्हाला आत्ताच्या घटकेला दोघांचीही गरज आहे. नवाब मलिक मी आपल्याकडे येतो. ज्या पद्धतीची माहिती आता दीपक बातोस यांनी महाराष्ट्र जनतेसमोर सांगितली, खरंच वर्ष उलट म्हणजे एक वर्ष झालं, वर्षानंतर तुमचे नेते गेले चौकशीला, असं आहे काय? म्हणजे तुमच्या नेत्यांनी सांगितलंय की खरंच पाठिंबा देणार नाही पण राजकारणात काही होऊ शकतं, काय सांगाल, काय म्हणाल? चव्हाणजी, तुम्हाला सध्या दीक्षित साहेब हे राज्याचे डीजीपी आहे, त्याने याचा खुलासा केला होता की वकिलाच्या माध्यमातून उत्तर ते पाठवू शकताय. वकिलाच्या माध्यमातून आमचं उत्तर आम्ही पाठवलं. आता समक्ष बोलवलं, आम्ही समक्ष गेलो. 1 वर्ष काय 100 वर्ष झालं तर आम्ही काही केलं नाही, ते काय करू शकणार नाही, हे आमच्यावर अंकुश ठेवण्याची यांची ताकद नाही. 1 वर्षामध्ये हा ज्या पद्धतीने यांचा कारभार आहे, कधीही निवडणुका लागली 5 वर्षानंतर तर भाजपचा सुपडा देशात तर साफ होणारच आहे, या महाराष्ट्रामध्ये पण साफ होणार आहे. आता हे सांगताय की ठेकेदार, मी यांना सांगतो यांचे 2 आमदार ठेकेदार आहे. संचयतीबाबत कधी यांनी काय असे तळमळ का दाखवत नाही संचयतीबाबत? या गोशी खुर्द मध्ये दुसरे आमदार त्यांचे त्या भागातले आहे, हे या दोघांच्या बाबतीत काय हे तळमळ दाखवत नाही? सिंचनांचे पैसे खडसेंनी खाल्ले, मुंडेंनी खाल्ले, शिवसेनेनी खाल्ले, संचयतींनी खाल्ले आणि या बगाड्यांनी खाल्ले. सिंचनाचे पैसे या लोकांनीच खाल्लेले आणि उलट चोरांचे बोंबा या राज्यात सुरू आहे. तुम्ही इन्क्वायरी होऊ द्या, दूध पाणीचं पाणी होईल आणि संचयतीचा काय ते सांगा, बागाडीचं ते काय सांगा. इथे प्रश्न इन्क्वायरीचाच आहे, राज्यात खडसेंनी किती खाल्ले सांगा. नावबाई, प्रश्न इन्क्वायरीचाच आहे. 146 सिंचन प्रकल्प आहे, गेल्या 15 वर्षात ज्यांना मंजुरी मिळाली. एकच मिनिट आहे का नावबाई, एकच मिनिट. 146 प्रकल्प सिंचन प्रकल्प आहेत ज्यांना मंजुरी मिळाली आणि आता फक्त 12 प्रकल्पांची चौकशी सुरू झालेली आहे. 12 प्रकल्पांची वर्ष गेलं, 5 वर्षात जर 146 प्रकल्पांची पूर्ण चौकशी करायची असेल तर होईल का? नाही, असं आहे, जर खरी चौकशी करायची असतील तर 2-4 महिन्यामध्ये सगळं होऊ शकते. यांना वाटते हे प्रश्न तोच आहे ना भाई, आपण तोच प्रश्न घेऊन जाऊ तोच प्रश्न घेऊन आपण पुराव्यात का होत नाही पुन्हा मी आपल्याकडे येतो. चव्हाणजी, या राज्याचे मुख्यमंत्र्यांना विचारा ना, खोटे आरोप करून एखादा खोटे केस तयार केलं ते केस तयार होत नाही. जर खरं काय असेल तर पटापट होऊ शकते ना. यांना कुठेतरी भीती निर्माण करायची आहे. आता अंजलीताई म्हणताय की शिवसेनेला कुठेतरी धमकावण्यासाठी धंदा सुरू झालेला आहे. मी पण वाचला होता हिंदुस्तान टाइम्समध्ये, टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्या कंपन्यांची नावा जे सोमय्या साहेबांनी यादी दिली होती, त्याच्यात रश्मी ठाकरे, त्यांचे भाऊ आदित्य ठाकरे हे डायरेक्टर होते. मी पण वाचलं होता. त्यांना धमकावण्यासाठी उद्योग सुरू झाले. ही शंका तर लोकांच्या मनामध्ये येणारच आहे. किरीटजी, हाच विषय आहे की खरोखर भाजपची मानसिकता आहे का या भ्रष्टाचारातील घोटाळा उघड व्हावा, सिंचन घोटाळा, आणि यांच्यावरती कारवाई व्हावी जे दोषी असतील तसे? कारण जी प्रगती बघतोय आम्ही, मगाशी जो उल्लेख केला, 146 प्रकल्प गेल्या 15 वर्षात मंजूर झाले, 12 प्रकल्पांची चौकशी अजून पूर्ण होऊ शकलेली नाही. याच गतीने ही चौकशी पूर्ण होईल का? आणि भाजपची खरी मानसिकता आहे का या कारवाई करण्याच्या घोटाळ्यात? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अशा वेळीच काय हे मुद्दे उपस्थित केले जातात? किंवा शिवसेनेला तुम्हाला घाबरवायचं आहे का, राष्ट्रवादीला दबावाखाली ठेवायचं आहे का? आणि खरं जसं अंजली दमाने यांनी आव्हान दिलं आपल्याला, सरकारची तयारी आहे का निष्पक्ष? तुम्ही म्हणताय सगळे पुरावे तुमच्याकडे सगळे आहेत तुम्ही म्हणताय, मग पुराव्यात तर वेळ का जातोय? उत्तर घ्या किरीटजी. संचयती आणि बागाड्यांच्या बाबतीत आपण किरीट सोमय्यांकडून उत्तर घेऊयात. सगळ्यात पहिलं स्पष्ट करतोय, हे आज अचानक काही बाहेर आलेलं नाही. गेली 4 वर्ष आपणच आपल्या चॅनलवर जर चेक केलं तर सातत्याने ही लढाई आम्ही इतरांनी पण या लढाईमध्ये निश्चितपणे पुढाकार घेतलेला आहे. ही लढाई लॉजिकल एंड पर्यंत जाणार आणि लॉजिकल एंड मी सांगतो,
आमचे नवाब मलिक साहेब चांगले प्रवक्ते आहेत. भुजबळांच्या वेळी ते अशाच प्रकाराने माझा संबंधी बोलायचे. आता भुजबळांसंबंधी बाकी सगळं सिद्ध झालेलं आहे, तर फक्त त्यांची प्रॉपर्टी एटेच व्हायचं राहिलेलं आहे. दुसरी गोष्ट, सिंचन घोटाळ्यासंबंधी लॉजिकल एंड पर्यंत या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो, चॅनलवर जे उपस्थित आहेत त्यांना आणि इतरांना या संबंधी काही त्याचा पाठपुरावा करणार. आणि हे 800 कोटी रुपये तर रितसर कॅश विड्रॉल आहेत. ते एफए कन्स्ट्रक्शन जे काही कॉन्ट्रॅक्ट असेल कधी होईल, म्हणजे प्रश्न साधा प्रश्न कधी होईल, कधी होईल, टाइम वेळेची काहीतरी मर्यादा असते. किरीटजी सगळे आपल्याला तेच विचारतात. वर्ष झालं, 1 वर्ष झालं, वर्षभरामध्ये अगदी म्हणजे कासवापेक्षाही हळू स्पीड आहे. हा हे कधी होईल, कधी होईल? आणि पुरावे असताना तुमच्या पुरावे आहेत, आपण म्हणतोय पुरावे, आणि आम्ही माध्यम म्हणून कायम आपल्या पाठीशी उभं राहिलो. 15 दिवसात भुजबळांसंबंधी एक प्रश्न आता दिसेल. प्रश्न सिंचन घोटाळ्याचा आहे. जी आकडेवारी सांगितली 146 प्रकल्पांची चौकशी व्हायची, होईल कधी? तेच मी उत्तर देतोय रे दादा. भुजबळांसंबंधी 2 आठवड्यात चांगली एक ऍक्शन दिसेल. या जे सिंचन घोटाळ्याचा 800 कोटी रुपये जे एफए कन्स्ट्रक्शनच्या अकाउंट मधून विड्रॉ झालेले आहेत, त्या संबंधी माझं मी जसं आपल्याला सांगितलं की अगदी थोडा वेळ आपल्याकडे उरलाय. नवाब मलिक बोला, आपण जाता नवाब मलिक बोला. 4 आठवड्यात मूळ जो सिंचनाचा मुद्दा आहे त्याचं उत्तर मला द्या. हे किरीट सोमय्यांना कसं माहितीये? तुमच्या चॅनलचा वापर करून ते सांगताय भुजबळांच्या विरोध सगळं सिद्ध झालेलं आहे. म्हणजे कुठल्या पद्धतीने ते ज्या जनतेला दिशाभूल करताय ते आता खुलासा करायला सांगा. काय सिद्ध झाला, कधी सिद्ध झाला, तुम्ही न्यायाधीश काय? तुमचे आरोप म्हणजे हे सगळे सिद्ध होत आहे. तुम्ही खोटारसेपणा बंद करा. कुठलाही आरोप सिद्ध झालेला नाही. आता न्यायालयामध्ये घेऊन जा, बघू न्यायालय काय करते. आम्हाला विश्वास आहे कुठलंही तुम्ही सिद्ध करू शकणार नाही. अंजलीजी बोला. अंजली दमानिया बोला. आपण माझा फक्त एकच प्रश्न किरीट सोमय्यांना की 2 आठवड्यात छगन भुजबळांवर कारवाई होणार किंवा 4 आठवड्यात त्यांच्यावर कारवाई होणार, हे तुम्हाला कसं माहिती? अँटी करप्शननी सांगितलं का तुम्हाला, भाजपच्या लिडर्सना? कारण ही परत मी सांगते, ही सील्ड इन्व्हलप मध्ये माहिती कोर्टाकडे द्यायची आहे. मुद्दा असते, मुद्दा अगदी असते. प्रत्येक गोष्टीला एक सिस्टीम असते. भ्रष्टाचाराविरोधात लढायचं तर सिस्टीम मधूनच लढलं पाहिजे. किरीटजी यालाही आपण उत्तर द्या. कार्यक्रमाचा समारोप करताना महाराष्ट्राच्या जनतेला खरंच काहीतरी उत्तर हवं, कारण माध्यम म्हणून आम्ही जनता सगळेच आपल्या पाठीशी उभे राहिले होते. असं आहे, जनतेने विश्वास ठेवलाय म्हणून जनतेतूनच माहिती येते. त्याचा सातत्याने संसद आणि संसदच्या बाहेर सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी पासून सगळ्यांची सल्ला मत त्यांना एडिशनल माहिती देणं आणि ते करत करत एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा केल्यामुळे हे मी विश्वासाने सांगू शकतो आणि ते तुम्हाला दिसेल. आजच्या रोकठोक मध्ये माझ्या कार्यक्रमाची इथे वेळ संपली आहे, पण या मान्यवरांनी सगळे उपस्थित केलेले जे प्रश्न होते ते प्रश्न अनेक गोष्टींचं उत्तर देणारे होते. जनतेला या चर्चेतून खूप काही गोष्टी कळालेल्या आहेत, पण सरकारनं सरकारची जबाबदारी म्हणून जे मतपेटीतून जनतेनं आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि अत्यंत विश्वासानं हे राज्य आपल्या हवाली केलेलं आहे, जनतेला जी आश्वासनं दिली होती ती नक्की पूर्ण झाली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीचा उपयोग राजकारणाकरता न होता खरंच या सगळ्या घोटाळ्यांच्या अगदी शेवटापर्यंत जाऊन या सगळ्यात शिक्षा होणंही तितकंच महत्वाचं आहे. हीच जनतेची अपेक्षा आहे. रोकटोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.